भोपाल संजय शेळके, मूळ निवासी संगमनेर या ठिकाणी येथे राहतात. भोपालचा आणि माझा परिचय 5वी पासून आहे. तो जेव्हा 5वीला होता तेव्हा त्याचे शिक्षक सह्याद्रीचे त्याला स्पर्धेत विविध आपल्या जिल्ह्यामधल्या विविध ठिकाणी घेऊन यायचे आणि मी खिंड ही जी मोहीम आहे पन्हाळा ते पावनखिंड हे साधारणतः 55 किलोमीटर अंतर आहे आणि हे 55 किलोमीटर अंतर पायी जाण्याची संधी मला खरं तर शेळके सरांमुळे, शिंदे सरांमुळे मिळालेली आहे. आणि हे जे अंतर आहे हे अंतर हे 11 वेळा भोपाळने पार केलेलं आहे. 11 वेळा एवढं अंतर तो चाललेला आहे. या मोहिमेच्या दरम्यान प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जी मोहीम होते त्या मोहिमेमध्ये 2 दिवस भोपाळचं व्याख्यान महाराष्ट्रातून आलेल्या 400-500 लोकांसमोर 2 वेळेस होत असतं. इतकंच नाही तर आतापर्यंत त्याने 51 गड किल्ले सर केलेले आहेत. नुसतं शिवाजीवर बोलणं वेगळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले बघणं आणि त्यानंतर त्यांच्यावरती त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरता आपण बोलणं हे वेगळं असतं. आणि हे करते सुधारक यांना आपण म्हणूया. मला खरं तर शेळके सर आणि भोपाळची सगळ्या फॅमिलीच मला कौतुक वाटतं की गड किल्ले बघणं कधी कधी फक्त त्या घरातल्या व्यक्तीला आवडतं, घरच्यांना आवडत नाही, कधी मुलांना आवडतं, मुलीला आवडत नाही, कधी मुलाला आवडतं तर मुलीला आवडतं, मुलाला आवडत. पण हे कुटुंब मला सांगू इच्छितो सर, गर्जे सर, काडेकर सर, सुंबे सर, संटके मॅडम, की हे कुटुंब असं आहे की समजा त्यांना सकाळी 8 वाजता असं वाटलं की आज रविवार आहे आणि चला एक गड बघायचा, किल्ला बघायचा, जो बघितला नाही, आणि त्या क्षणी 5 मिनिटात वहिनी लगेच तयार होतील, घरी स्वयंपाक केला जातो, डबे भरले जातात आणि गाडी काढली जाते आणि आसपासचे जे 100 किलोमीटरच्या आतले किल्ले आहेत त्या किल्ल्यावर गेल्या जातं, जायचं आणि तो किल्ला बघायचा, वन डे ट्रेक करायचा आणि पुन्हा यायचं. मला वाटतं 5 मिनिटात 10 मिनिटात ट्रेक संपूर्ण कुटुंबासह करणं हे फार दुर्मिळ कुटुंब असते. आणि यामध्ये शेळके सरांचं कुटुंब आहे. शेळके सर स्वतः सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहिलेले आहेत. सर्व्हिस त्यांची 10-11 वर्ष तिकडे गेलेले आहेत. तर जिथं सह्याद्रीचा सगळ्यात उंच असणारा कडा ज्याला आपण म्हणतो कळसुबाई, त्या कळसुबाईच्या पायथ्याला दक्षिणेला एक गाव उडदनं मला वाटतं त्या गावाचं नाव, त्या भंडारदऱ्याच्या पाण्याच्या खूप ज्या गावाला येते ते गाव, या गावामध्ये सरांची सर्व्हिस गेली. त्या आसपासचे सगळे गड किल्ले त्यांनी पाहिलेले आहेत आणि तो संस्कार या भोपालवरती झालेला आहे, तो संस्कार कुटुंबावर झालेला आहे. आणि म्हणून सगळे गड किल्ले जे आहेत, गड किल्ले हे भ्रमंती हा एक छंद भोपाळचा आहे, वाचन हा छंद आहे आणि लेखन हा छंद आहे. अजून सांगायला मला भोपाळ विषयी आवडेल की हा 10वीला असताना त्याने पुस्तक लिहिले. मी प्रत्यक्ष पाहिलंय की रोज रात्री वाचन करणं आणि पुन्हा पुस्तक लिहिणं 10वीला असताना हे साधं काम नाही. हे जे काही प्रतिभा आहेत त्याला ईश्वर निर्मित प्रतिभा आहेत, उपजत प्रतिभा आहे आणि त्या प्रतिभेचा विकास तो नक्की त्या वाचनाच्या माध्यमातून करतो. त्यानंतर गड किल्ले 51 गड किल्ले त्यांनी आता सर केले. आणि अजून एक सांगायला अभिमान वाटतो त्यापर्यंत बघा, तो आता सध्या त्याचं वय कमी तुमच्या लक्षात येईलच बघा की आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा जास्त वेळा 10,000 लोकांच्या समूहासमोर व्याख्याने दिलेली आहेत. अभिमान वाटावा संगमेरकरांना, अभिमान वाटावा आपल्या नगरकरांना, असा एक व्याख्याता तो आहे की आता 200 पेक्षा जास्त ठिकाणी 5,000पासून 10,000पर्यंत, 1,000पर्यंत जिथं श्रोते असतात अशा श्रोत्यांसमोर त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. जाणता राजा या नाटकामध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. त्यांनी एकटेच नाही बघा, त्याची बहीण चंचल, स्वतः सर, म्हणजे एका कुटुंबातल्या 3 व्यक्तींनी जाणता राजा या नाटकात काम केलेलं आहे. हा एक वारसा या कुटुंबाला आहे. अजून एक सांगायला आनंद वाटेल की बाबासाहेब पुरंदरे यांचा तो मानसपुत्र आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. त्यांच्या कुटुंबातला जवळीक त्याची आहे आणि बाबासाहेब पुरंदऱ्यांचं काही लिखाण करण्याचं काम तो एक सहलेखक म्हणून सुद्धा करतोय. ही एक त्याच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्याविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. सध्या तो पुण्यामध्ये एनडीएचं तयारी करतोय. सध्या 12वीला आहे आणि एनडीएची तयारी तो करतोय. या अतिशय अशा बिझी शेड्यूल मधून व्यस्त असताना सुद्धा तो आपल्याकरता या ठिकाणी उपलब्ध झाला. त्याबद्दल मी खरं तर त्याचे आणि शेळके सरांना मी खूप खूप धन्यवाद देतोय की तुम्ही हा वेळ आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल. आणि आता मी जास्त वेळ घेत नाही तर आपल्या विद्यालयाच्या वतीने धनवटे मॅडम असतील, त्यानंतर आपले मुळे सर आणि पर्यवेक्षक सर, मेटकर सर, तुपेरे सर, या सर्वांच्या वतीने, आपल्या शाळेच्या वतीने, मी सर्वांच्या वतीने भोपाळला विनंती करतोय की आपल्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन म्हणून तुझ्या व्याख्यानाला आपण सुरुवात करावी. शिव व्याख्याते भोपाळ शेळके. नमस्कार.
सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय. सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, कृषी विद्यापीठ राहुरी आयोजित या सावित्रीबाई फुले ऑनलाईन व्याख्यानमालेला उपस्थित तुम्ही सगळेजण, मुख्याध्यापिका श्रीमती आशा धनवटे मॅडम, प्राध्यापक उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे सर, पर्यवेक्षक रहाणे सर, प्राध्यापक मेटकर सर, अरुण तुपविहिरे सर, अहमदनगर येथील सुंबे सर, शेवाळे सर, पाथर्डी येथून आलेले शाहीर गाडेकर सर, गरजे सर, गोरे सर, आपणा सर्वांचे लाडके दुर्गभ्रमंतीकार शिवशाहीर गणेश शिंदे सर, आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नातून ही व्याख्यानमाला सुरू होत आहे, तसेच ज्यांच्या संपर्कातून मला इथे निमंत्रित करण्यात आलं, ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय बाळासाहेब डोंगरे सर. खर तर माझा एवढा मोठा सगळा सरांनी परिचय करून दिला. मी तुमच्या मधलाच एक आहे, 12वीला आहे सध्या, आणि आज तुमच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा योग आज मला इथे येतो आहे. खर तर ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन लेक्चर्स यांना अजिबात न कंटाळणारे तुम्ही सगळेजण. माहित आहे आपण ऑनलाईन लेक्चर कसे करतो, काय करतो. तुम्ही आम्ही समदुःखी आहोत, परंतु तुम्ही सगळेजण इथं आलात आणि शिवप्रभूंचा हा जागर ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहात, हे पाहून मला खरोखर आनंद वाटला. खरं तर कोरोना काळात या जगासमोरची आव्हानं बदलत आहेत. शिवप्रभूंच्या काळी, जुन्या काळी या लढाया समोरासमोर व्हायच्या. समोरचा शत्रू आपल्या समोर असायचा, दृश्य स्वरूपात असायचा. परंतु हळूहळू काळ बदलला, लढाईची स्वरूप बदलत गेली आणि आजच्या या काळानं एका नव्या युद्ध प्रकाराला जन्म दिला, ज्या युद्ध प्रकाराचं नाव आहे बायोलॉजिकल वॉरफेअर. आणि कोविड-19 नावाचा शत्रू घराघराआड, गल्ल्या गल्ल्यानाड आपल्याला सापडायला लागला. मित्रांनो, युद्धाची परिस्थिती जरी बदलत असली तरी युद्धात उतरणाऱ्या योद्ध्याची मनस्थिती, योद्ध्याची मनोभूमिका तीच आहे. आज आपण या युद्धामध्ये योद्धे आहोत. या कोरोना विरुद्धच्या युद्धामध्ये नुसते डॉक्टर किंवा पोलीस हेच योद्धे नाहीत, तर आपण देखील यामध्ये योद्धे आहोत. त्यामुळं आपणा सर्वांची मनोबल या युद्ध प्रसंगी कणखर असायला हवीत, खचून जायला नको. कधी कधी असं वाटतं की आपणा सर्वांची मनोबल खचून जातीलच कशी, कारण आपल्या सर्वांच्या मनोबलांचं तीर्थक्षेत्र म्हणजे शिवचरित्र. म्हणूनच मी भूपाल संतोष शेळके आज आपणासमोर शिवशौर्याचा दिव्य वारसा हा विषय घेऊन आपणासमोर आलेलो आहे. खरं तर छत्रपतींच्या जीवनाला आज 300-350 वर्षे उलटून गेली, तरीही शिवाजी महाराजांचं जीवन हे अनेकांचं स्फूर्तीस्थान आहे, अनेकांच्या स्फूर्तीचं ते विधान आहे. अगदी सावरकरांपासून ते सुभाषचंद्रांपर्यंत आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत अनेकांना ते आपलं दैवत वाटत आलेलं आहे. सावरकरांनी तर विद्यार्थी देशात असताना शिवरायांवर आरती लिहिली. सुभाषचंद्रांनी त्यांच्या आझाद हिंद फौजेला एकच एक मंत्र दिला होता, तो म्हणजे शिवाजी, शिवाजी आणि केवळ शिवाजी. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तर छत्रपतींची समाधी शोधून काढली. प्रबोधनकार ठाकरे एका ठिकाणी असं म्हणाले होते की छत्रपतींचं चरित्र एवढं चारित्र्य संपन्न आणि उदात्त आहे की त्यांच्या चारित्र्यासमोर 33 कोटी देवांची पलटणच्या पलटणबाद होते. मित्रांनो, याच शिवाजी महाराजांचा आदर्श या कोरोना काळात आपण घ्यावा, आपली मनोबल बळकट व्हावीत, म्हणूनच या व्याख्यानमालेचं इथे नियोजन करण्यात आलेलं आहे, आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर जे प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील एका ठिकाणी असं म्हणतात, इतिहास घडविणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. याही पुढे जाऊन प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात, इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. याच भूमिकेतून मी आज तुमच्या समोर इथं बोलण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, मलाही माहित आहे ऑनलाईन लेक्चरला तुम्ही किती कंटाळलेले असता, परंतु आजचा विषय शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी मन लावून ते ऐकावं, शिवचरित्राचा जागर करावा. आपणाला काहीतरी भव्य दिव्य उत्तुंग असं काहीतरी करण्याची खुमखुमी आपल्याला असते. बॉलिवूडचे चित्रपट पाहून आपण ते सगळं आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो,
शिवचरित्राचं, शंभूचरित्राचं, सुभाष बाबूंच्या, स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं त्यांचे चिंतन केलं तर त्या भव्यतेचं, दिव्यतेचं, उत्तुंगतेचं आपल्याला जागोजागी दर्शन घडलेलं दिसून येईल. खर तर 2-4 दिवसापूर्वी 1 मे महाराष्ट्र दिन आपण सर्वांनी सोशल मीडियावर साजरा केला. तो तसा वास्तवात साजरा करता आला नाही, परंतु खरं तर जगाच्या पाठीवर भारतात जन्माला येणं ही जेवढी भाग्याची गोष्ट आहे, त्यापेक्षा महत्भाग्याची गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रात जन्माला येणं. महाराष्ट्र ही महान पुरुषांची जन्मभूमी आहे, महान कृतींची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही अभंग उक्तींची स्फूर्तीभूमी आहे. महाराष्ट्र ही अमर पराक्रमांची रणभूमी आहे. महाराष्ट्र ही अलौकिक त्यागाची आणि सेवेची यज्ञभूमी आहे. मित्रांनो, याच महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान बांधला गेला तो सह्याद्रीशी. सह्याद्री हा हिमालय एवढा विस्तीर्ण नसला तरी तो वयानं वडील आहे. त्याचा देह मजबूत आहे. अग्नी आणि पृथ्वी यांच्या मिलनातून सह्याद्रीचा जन्म झाला असं म्हणतात, म्हणूनच तो उग्र आहे. सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. पावसाळ्यात त्याच्या कडेकपारांतून पाण्याच्या धारा धो धो आवाज करीत खोल खोल दरीत कोसळू लागतात. भोवती दाट झाडींचा खडा पहार, संरक्षणासाठी खोल खोल दरांचा सहार, भयंकर तुटलेले ताठ कडे, काळ्या कभिन्न तरडी. अशा या रांगड्या सह्याद्रीवर स्वार कोण राज्य करण्याची हिंमत ती फक्त एकाच राजात होती, पण तो राजा म्हणजे आपला सर्वांचा लाडका छत्रपती शिवाजी राजा. हे शिवाजी महाराजांचं जीवन आपण पाहायला हवं, अंगीकारायला हवं. शिवशौर्याचा दिव्य वारसा हा आजचा विषय आहे. आपण या वारसाचे वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचा हा शिवशौर्याचा दिव्य वारसा आपण सर्वांनी, तुम्ही आम्ही सर्वांनी पुढे चालवायचा आहे. नाहीतर असं व्हायचं, आज आपण आजच्या काळात आपल्या आजोबा पंजोबांची महती गात असतो. माझ्या आजोबांनी असं केलं, आपल्यातले बरेच जण असं सांगत असतील की माझ्या आजोबांनी असं केलं, माझ्या आजोबांनी तसं केलं. कधीतरी विचार करा, आता आपले नातू पंतू काही दिवसांनी होतील, ते आपल्याबद्दल काय सांगतील. कदाचित मला कधी कधी असं वाटतं की ते आपल्याबद्दल असं सांगतील की काश्मीरच्या लढ्यामध्ये, स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझे आजोबा व्हॉट्सअपवर सैनिक होते. या सगळ्या प्रकरणात निवडणुकी चालू असताना कोरोना काळात मोदी सरकारवर नाव ठेवायला किंवा बाकीच्या सरकारांवर नावं ठेवायला सरकार आम्हाला मदत करत नाही, अशा वेळी माझ्या आजोबांनी फेसबुकची खिंड अशी जबरदस्त लढवली, नुसता कमेंटचा खणखणाट चालू होता. हे असं सांगायला नको. आपले खरे आदर्श, आपले छत्रपती, सैनिक ही लोक आहेत. ह्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा. खरं तर आपली मन बळकट करण्यासाठी, मन मेंदू ही सगळं बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ही खऱ्या अर्थानं जडीबुटी आहे. शिवशौर्याचा दिव्य वारसा हा विषय म्हणजेच मी आजच्या सैनिकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळातील मावळा कोण असेल तर ते आजचे आपले भारतीय जवान आहेत. या जवानांविषयी तुमच्याशी बोलणार. खरं तर मे 1999 मध्ये कारगिल युद्ध पाकिस्तान्यांकडून भारतावर लादलं गेलं. जम्मू काश्मीर मधील कारगिल जिल्ह्यातील बरेचसे ठिकाणं पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या कब्जात घेतली. तिथले अनेक शिखर, टायगर हिल, 3 पिंपल्स, .4875, .5140 यांसारख्या शिखरांवर मोर्चे लावून पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांना खुलं आव्हान दिलं. त्यावेळी सुरू झालेल्या रणसंग्रामात 400हून अधिक जवानांना हौतात्म्य स्वीकारावं लागलं. त्यामध्ये कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे, रायफलमन संजीव कुमार, मेजर पद्मपाणी आचार्य या सर्वांचा सहभाग आहे. मित्रांनो, निधड्या छातीच्या या वीरांनी आपलं हौतात्म्य स्वीकारत आणि शत्रूला निकराने झुंज देत हजारो पाकिस्तानी घुसखोरांना त्यांच्या देशी पेटाळून लावलं, त्यांना कंठस्नान घातलं. त्यावेळी आरंभल्या गेलेल्या या रणसंग्रामात अनेक जवान शहीद झाले. त्या शहीद झालेल्या जवानांच्या रक्ताच्या एका एका थेंबावर आणि हौतात्म्यावर देशाच्या महानतीचा पाया बांधला गेला. हा शिवशौर्याचा दिव्य वारसा पुढे चालत आलेला आहे. मित्रांनो, हे सगळं पाहत असताना 2 दिवसापूर्वी पश्चिम बंगालची निवडणूक झाली आणि कधीतरी असं वाटतं की आजचं दररोजचं वर्तमानपत्र उघडलं की पहिल्या हेडिंग पासून राजकारणाच्या बातम्या असतात. कोणी कोणता पक्ष सोडला, कोणी कोणत्या पक्षात प्रवेश केला, यानं रकानेच्या रकाने भरलेली आहे. कधी अमक्या संघटनेचा तहसील कचेरीवर मोर्चा, तर कधी तमक्या संघटनेचं पगारवाढीसाठी आंदोलन. त्यांना हे मिळालं, मग आम्हाला का मिळालं नाही यासाठी मंत्रालयावर मोर्चा, मुख्यमंत्र्यांना घेराव. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं
की या काळानं मला द्या अशी म्हणणारी एक भांडगुळ वृत्तीची स्वार्थी पिढी जन्माला घातली. परंतु पुन्हा असं विचार केल्यावर असं वाटायला लागतं की या सर्वसामान्य माणसाला स्वतःचा हक्क आणि गरजा मागायची वेळच काय यावी. आणि मग विचार आपण करायला लागतो. विचार केल्यानंतर लक्षात येतं की या भ्रष्टाचारानं, दुराचारानं बरबटलेल्या सर्वात मोठ्या लोकशाही राज्यात मागितल्याशिवाय, आकांतांडव केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि त्याशिवाय सामान्य माणूस जगू शकत नाही. आणि मग आम्हाला आठवतो शिवकाळ. शिवकाळातली ती माणसं, आधी माझं राज्य नंतर मी, असं म्हणणारी माणसं. मित्रांनो, विमान उडाल्यावर विमानातला माणूस उडतोच ना, त्याचप्रमाणे नेशन फर्स्ट, आय एम लास्ट हे तत्व महाराजांच्या मावळ्यांनी, महाराजांच्या जनतेने पाळलं होतं. आणि मग आजच्या काळाकडे बघितल्यानंतर मला आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तीच्या ताकदीचा मावळा येसाजी कंक. कुतुबशहाचा मदोन्मत्त हत्ती लोळवल्यानंतर कुतुबशहाला खात्रीच पटली की शिवाजी महाराजांचा एक एक मावळा लाख लाख मोलाचा आहे, हत्तीच्या ताकदीचा आहे. मग कुतुबशहानं येसाजी कंकाला आपल्या गळ्यातला सोन्याचा कंठा काढून बक्षीस दिला. बक्षीस दिल्यानंतर तितक्याच बाणेदारपणे येसाजी कंकानं ते बक्षीस नाकारलं आणि येसाजी कंक कुतुबशहाला बोलता आला, जे काही द्यायचे आहे ते आमच्या राजांस द्यावे. त्यांस दिले की आम्हास पावते, मला नको माझ्या राजाला द्या असं म्हणणारा येसाजी कंक कुठे, आणि आजच्या काळात मला द्या असं म्हणणारा आजचा आमचा उच्च विद्या विभूषित नागरिक कुठं, माझ्या राजाला द्या असं म्हणणारा आमचा मावळा कुठं, ते मावळे कुठं, आणि आज देशाला ओरबाडून खाणारे आमचे पांढरे कावळे कुठं. त्या सर्वांचा समन्वय साधता येत नाही. मित्रांनो, मग मला पुन्हा आठवायला लागतो महाराजांचा मावळा रामाजी पांगेरा, कन्हेरगडचा वीर किल्लेदार. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कन्हेरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या कन्हेरगडाला दिलेर खानाचा वेढा पडला आणि अखेर रामजी पांगेरा या दिलेर खानाच्या चिरफलबंद फौजे पुढे उघड्या अंगाला खडा ठाकला. त्यानं गडाचं प्राणपणानं रक्षण केलं, परंतु शेवटी पांगेरा या लढाईच्या धुमश्चक्रीत धारात येते. महाराजांचा आणखी एक तेजस्वी तारा निखळला. महाराजांना अपरिमित दुःख झालं. त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी घरी त्या कुटुंबाला थैली भरून सुवर्ण मोहरा देण्याचं महाराजांनी योजलं होतं, परंतु त्या कुटुंबानं ते मोहरांचं बक्षीस नाकारलं आणि रामजीचे वडील रडू लागले. महाराजांना वाटलं आणखी काही हवं का, जमीन जुमला वतन पैसे. महाराज तसं त्यांना म्हणाले देखील की बाबा तुम्हाला आणखी काही हवं का, जमीन जुमला वतन पैसे, बोला बाबा बोला, हा शिवाजी राजा तुमच्या दारात उभा आहे, शब्द देतो तुम्हाला, तुम्ही जे स्वराज्याला मागाल, माझ्याकडे मागाल, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यावेळी रामजीच्या बाबांनी आपले डोळे पुसले आणि रामजीचे बाबा महाराजांना म्हणाले, महाराज, मागणारी माणसं या साम्राज्यात कधी जन्माला आलीच नाहीत आणि तसली मागणारी अवलाद या साम्राज्यानं कधी वाढविलीच नाही. महाराज, तुमच्याकडून काहीतरी घेण्यापेक्षा मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. महाराज कबूल करा, मी जे तुम्हाला देईल ते तुम्ही घ्याल म्हणून. महाराज आश्चर्यचकित झाले. स्वतःचा मुलगा लढाईत कामी आला असताना हा माणूस म्हणतोय की मी जे देईल ते तुम्ही घ्या. महाराज बोलते झाले, राजाकडून न घेता राजालाच देणारी माणसं या मुलुखानं जन्माला घातलेली आहेत. म्हणूनच स्वराज्याच्या या स्वातंत्र्याच्या क्षितिजावर स्वराज्याचा सूर्यतळ लागलाय. दिला शब्द, तुम्ही जे स्वराज्याला द्याल ते आम्ही घेऊ. त्या रामजीचा भाऊ दूर डोंगराच्या कडेला शेतात राबत होता. त्याला माहित नव्हतं महाराज वस्तीवर आले. त्या म्हाताऱ्या बापानं जोरात आरोळी ठेकून पोराला वस्तीवर बोलवलं. पोरग धावत पळत वस्तीवर आलं. त्याचा हात महाराजांच्या हातात देत महाराजांना रामजीचे बाबा म्हणाले, महाराज, एक पोरगा स्वराज्याचा काम. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हा येतोय भोपाल, येतोय. म्यूट करा ना, त्याच्यामुळे आवाज डिस्टर्ब होतो. हो, होस्ट करून ते माईक म्यूट होतील नंतर. मग भोपाल आता एक 5 मिनिटात ही लिंक ओके 5 मिनिटात मी संपवतो. तू चालू दे भोपाल, चालू दे. हो, रामजीच्या बाबांनी त्यावेळी त्यांच्या दुसऱ्या मुलाचा हात महाराजांच्या हातात दिला आणि रामजीचे बाबा बोलते झाले,
महाराज एक पोरगा स्वराज्याच्या कामी आला, आणखी पोरं असती तर 23 स्वराज्याच्या कामी लावली असती. आता एवढा योग आहे, त्याला स्वराज्य सेनेत दाखल करून घ्यावा महाराज. महाराजांना वाटलं की एकुलत्या एक मुलगा रामजीच्या बाबांसोबत त्यांच्या या उतार वयात असणं केव्हाही चांगलं. महाराज म्हणाले पोराला घरीच राहू द्या, रामजीच्या पेन्शन मधून घर खर्चाची तरतूद लावून देतो. रामजीचे बाबा बोलते झाले, महाराज रामजी पडला तेव्हाच पैशाचा प्रश्न संपला. राजू काम न करता पगार कशा पायी घ्यायचा. महाराज पोराला स्वराज्य सेनेत दाखल करून घ्यावा. आधी माझं स्वराज्य, नंतर माझा गाव, नंतर माझं कुटुंब आणि मी शेवटी, असं म्हणणारे रामजीचे बाबा. महाराज निरुत्तर झाले आणि छोटा पांगेरा लगेच स्वराज्य सेनेत दाखल झाला. ह्याला म्हणतात राष्ट्रवाद. आजच्या आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी पांगेऱ्याचा हा आदर्श आपल्या लक्षात ठेवावा. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना मला आठवण होते दिनांक 17 नोव्हेंबर 2015 कुपवाडा सेक्टर आमचा सातारचा ठाण्या वाघ कर्नल संतोष महाडिक तिथं शहीद होतो आणि त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी आमच्या त्याच रणरागिणी त्यांची बायको स्वाती महाडिक शपथ घेते की मी माझ्या 2ही मुलांना सैन्यात पाठवणार आहे. त्यावेळी मला त्या स्वाती महाडिक मध्ये रामजी पांगेऱ्याचा बाप दिसू लागतो. मित्रांनो, सांगायला आनंद वाटतो, गेल्या 2च वर्षांपूर्वी स्वाती महाडिक भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट या पदी रुजू झालेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी लिंकचा टायमिंग संपतो आहे, त्यामुळे थोडासा एक जाहिरात म्हणून मी थांबतो. खरं युट्यूबवर 2 मिनिटाची जाहिरात येते व्हिडिओ चालू असताना, तशीच ही जाहिरात समजावी आणि पुन्हा एकदा शिवप्रभूंच्या चिंतनाला आपण सर्वजण लागूयात. खर तर यानंतर मी तुम्हाला कारगिल युद्धाची कथा सांगणार आहे, शौर्यगाथा सांगणार आहे. शिवछत्रपतींचा जो काही इतिहास आजच्या मावळ्यांनी त्यांचा शिवशौर्याचा इतिहास पुढे कंटिन्यू केला, ते कॅप्टन विक्रम बात्रा असतील, सौरव कालिया असतील, मनोज कुमार पांडे असतील, रायफलमन संजीव कुमार असतील, त्या सर्वांच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत. कारगिल युद्धामध्ये लढला गेलेला प्रत्येक सैनिक हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्या काळातील आधुनिक काळातील मावळा आहे. खरं तर पराक्रम काय असतो, शौर्यता काय असते, शौर्य काय असतं, धैर्य काय असतं, याच्या नव्या डेफिनेशन्स आपल्याला या कारगिल युद्धात दाखवून दिलेल्या आहेत. मित्रांनो, मे 1999 मध्ये कारगिल युद्धाला सुरुवात झाली. त्या अगोदरची गोष्ट आहे. गोष्ट सगळ्यांना आवडते, त्यामुळे गोष्टी रूपातच सांगण्यात मला आनंद वाटेल. मे 1999च्या आधीची गोष्ट आहे. कारगिल जिल्ह्याच्या बाजूलाच काही सैनिक, पाकिस्तानी सैनिक वरती येताना दिसले. त्यावेळी तिथं भारताचा बंकर होता, तिथं कमांडिंग ऑफिस होतं. त्या कमांडिंग ऑफिसर कडून कॅप्टन सौरव कालियाला असा हुकूम देण्यात आला, कमांड देण्यात आली की कुछ कुत्ते आए हैं, खदेड दोन है. आणि युद्धशास्त्राचा भाग म्हणून हा कॅप्टन सौरव कालिया आपल्या 4 साथीदारांसह निघाला. युद्धशास्त्राचा भाग म्हणून शत्रू प्रदेशात टेहाळणी करत असताना आपले अनेक जवान पकडले जातात. पाकिस्तानी सैनिकांकडून त्यांच्यावर उन्मळून टाकणारा अनन्वित अत्याचार केला जातो आणि याच अत्याचाराला हा सौरव कालिया बळी पडला. मित्रांनो, घटना अशी आहे, सौरव कालिया कैद झाला आणि तो ज्या दिवशी गेला होता त्या दिवसानंतर कारगिल आणि द्रास पासून काही किलोमीटर अंतरावर 22 दिवसांनंतर त्या 4 जणांचे आणि सौरव कालियाचं शवपेट्या सापडल्या. जेव्हा ती शवपेटी उघडली तेव्हा आतल्या पार्थिवाचे डोळे काढलेले होते, कान कापलेले होते, त्याचं नाक कापलेलं होतं, त्याच्या अंगावर सिगारेटचे मार्क्स होते. एवढंच कमी म्हणून की काय, त्याचा मेंदू कापून फक्त 2 इंचाचं डोकं शिल्लक ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचं गुप्तांग कापून त्याच्या तोंडात कोंबून त्याचं तोंड शिवलेलं होतं. हे सगळं एवढ्यासाठी की त्यानं भारतीयांचं एकही गुपित पाकिस्तानी सैनिकांसमोर उघडं केलं नाही. मित्रांनो, छाटशील तो हे हातपाय, बादशील हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, हा देह म्हणजे मी नव्हे. वादळावर समशेर चालून वाघाचा शिरच्छेद करता येत नसतो आणि समुद्राला पेटते पळीते लावून समुद्राची साल सोलता येत नसते, असं म्हणणारे त्या काळातले संभाजीराजे आणि आजच्या काळातला कॅप्टन सौरव कालिया. यामध्ये आम्हाला आढळून येते ती कमालीची राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्ती. हेच आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कारगिल युद्धाला यानंतर सुरुवात झाली. अनेक जवान शहीद होत होते आणि अशाच वेळी आपण सर्वांना तान्हाजी मालुसरे माहित आहेत. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असं म्हणत म्हणत
तान्हाजींनी आपली प्रतिमा इतिहासाच्या पानापानांवर सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवली. हे तान्हाजी मालुसरे आपल्या स्मृतिपटलावरही कोरले गेले. ह्याच तान्हाजी मालुसरांचं आधुनिक युगातील रूप म्हणजे कॅप्टन विक्रम बात्रा. कारगिल युद्धाला सुरुवात होण्याच्या अगोदर विक्रम बात्रा सुट्टीवर आले होते आणि कारगिल युद्धाला सुरुवात झाली. त्यांना हुकूम आले, कमांड्स आल्या की लवकरात लवकर या पोस्टिंगवर तुम्ही हजर व्हायचं. तिथं तुमची पोस्टिंग होणार आहे, तिथं तुम्ही हजर व्हायचं. नुकतीच ते सुट्टीवर आले होते. विक्रम बात्राच्या मित्रांनी त्यांना विचारलं की विक्रम, तू तर आताच सुट्टीवर आलायस, तुला असं कसं परत लगेच बोलावलं? त्यावेळी विक्रम बात्रांनी दिलेलं उत्तर आहे, माझा देश, माझ्या देशाला माझी गरज आहे, त्यावेळी मला तिथं जाणं गरजेचं आहे. माझे साथीदार शत्रूला चोख प्रत्युत्तर देत असताना मी इथं थांबून कसं भागेल? मला जायलाच हवं. यावेळी मित्र निरुत्तर झाले आणि एका मित्रानं त्याला सांगितलं, विक्रम बात्रांना विचारलं की विक्रम, परत कधी येशील, केव्हा येणार तू परत? अपना ख्याल रख. आणि त्यावेळी विक्रम बात्रांनी त्याला दिलेलं उत्तर आहे, या तो तिरंगा लहरा कर आऊंगा या तिरंगे में लिपट कर आऊंगा लेकिन आऊंगा जरूर. आणि विक्रम बात्रा निघाले. पोस्टिंग झाल्या झाल्या विक्रम बात्रांना .5140 नावाचं शिखर काबीज करण्याची जबाबदारी देण्यात आली. कॅप्टन विक्रम बात्रा निघाले. विक्रम बात्रांना शेरशाह म्हटलं जायचं. मूळची निडर वृत्ती. शत्रूला शेरशाह म्हटल्यानंतर विक्रम बात्रांचं नाव घेतल्यानंतर घाम फुटायचा. आणि विक्रम बात्रांना कमांड दिल्यानंतर .5140 ताब्यात करण्याची कमांड दिल्यानंतर विक्रम बात्रा त्यांच्या साथीदारांसह निघाले. शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा त्यांच्या डोळ्यासमोर होता. तान्हाजी मालुसऱ्यांनी ज्याप्रमाणे तिथून या भागातून कुणी चढूच शकणार नाही अशी शत्रूला कल्पना होती, त्याच कड्यावरून तान्हाजी मालुसरे चढले. उदयभानाला गाफील ठेवलं. तशाच पद्धतीनं विक्रम बात्रांनी नियोजन बेत आखला आणि सैन्याला स्फुरण चढावं म्हणून विक्रम बात्रा बोलू लागले, मित्रांनो, आपल्याला .5140 काबीज करायचा. उंची जवळजवळ 17,000 फूट, तापमान -30°C. या अशा तापमानामध्ये आपल्यावर वरून गोळीबार होईल, दगडधोंडे पडतील, अनंत जीव घेण्या अडचणी येतील, तरी सुद्धा आपल्याला .5140 काबीज करायचंय. कोई शक? सर्व साथीदार एका सुरात म्हणाले, नो सर. विक्रम बात्रांनी पुन्हा आवाज दिला की अशा उंचीवर जाण्यासाठी किरकोळ वजन सुद्धा खूप जास्त होतं. अशा वेळी सोबत काय न्यायचं? बंदुकीच्या गोळ्या की खायचं राशन? सर्व साथीदार म्हणाले, अर्थातच बंदुकीच्या गोळ्या सर. आणि सर्व साथीदार निघाले. सूर्य उजाडायच्या आतमध्ये .5140 वर भारतीयांचा तिरंगा फडकवायचा होता. हे एकच ध्येय त्यांच्या समोर होतं. आणि बघता बघता लढाईला सुरुवात झाली आणि सूर्य उगवायच्या अगोदरच .5140 वर भारताचा तिरंगा फडकू लागला. आपल्या कमांडिंग ऑफिसरला बातमी देताना विक्रम बात्रा म्हणाले, त्यावेळेस विक्रम बात्रांचं पद होतं लेफ्टनंट. लेफ्टनंट विक्रम बात्रा बोलते झाले, सर ये दिल मांगे मोर. आणि या .5140 वर कब्जा केल्यामुळं विक्रम बात्रांना, लेफ्टनंट विक्रम बात्रांना पदोन्नती मिळाली. लेफ्टनंट विक्रम बात्रांचे कॅप्टन विक्रम बात्रा. परंतु एका विजयामुळं थांबेल तो वीर कसला, शूर कसला. विक्रम बात्रांना दुसरी सुद्धा ऑर्डर मिळाली .4875 काबीज करण्याची. आणि विक्रम बात्रा आपल्या साथीदारांना घेऊन निघाले .4875. अनंत जीव घेण्या अडचणींचा सामना करत विक्रम बात्रा पुढे चालले. शत्रू घाबरत होता विक्रम बात्रा. शेरशहांना जिथं जागा मिळेल, वेळ मिळेल तिथं फायरिंगच्या मधोमध शत्रू विक्रम बात्रांना खिजवण्याचा प्रयत्न करत होता. असाच एक प्रसंग होता. विक्रम बात्रा फायरिंग करत होते. दोन्ही बाजूंनी धुवाधार फायरिंग चालू होती आणि अशा वेळी शत्रू प्रदेशातील एक पाकिस्तानी सैनिक विक्रम बात्रांना मोठ्या आवाजात ओरडला, अरे शेरशाह, क्यों फोकट में मर रहे हो? एक काम करो, माधुरी दीक्षित को हमारे पास भेज दो, हम अपने वतन लौट जाएंगे. त्यावेळी विक्रम बात्रांनी त्यांच्या आवाजाचा बंकरचा अंदाज घेत फायरिंग केलं आणि फायरिंग करता करता ओरडले, माधुरी जी तो अभी बिझी है, फिलहाल ये गोली भेजी है, खा ले. विक्रम बात्रांचा तो अवतार पाहिल्यानंतर शत्रू सुद्धा गर्भगळीत होऊन पडला होता. आणि अशाच वेळी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कॅप्टनच्या सैन्यातील विक्रम बात्रांच्या या तुकडीतील एका सैन्याला नवीन असं त्याचं नाव होतं त्या सैनिकाचं. त्या सैनिकाच्या पायावर हँड ग्रेनेड पडला. हँड ग्रेनेड म्हणजे हातगोळा.
हातगोळा पडल्यानंतर त्याला मदत करायला सुभेदार रघुनाथ सिंग नावाचा एक विक्रम बात्रांचा साथीदार धावू लागला. त्यावेळी विक्रम बात्रांनी त्याला थांबवलं. तो रुक जा, तो बाल बच्चेवाला आहे असं म्हणत सुभेदार रघुनाथ सिंगाला थांबवलं आणि विक्रम बात्रा नवीनला मदत करायला स्वतः पुढे गेले. आणि अशा वेळी नियतीनं घात केला. त्या नवीनला बंकर मध्ये खेचून आणत असतानाच शत्रूनं नेम साधला आणि विक्रम बात्रांच्या छातीत घुसलेली गोळी पाठीमागून बाहेर आली. आणि अशा अवस्थेत असताना सुद्धा विक्रम बात्रांनी बंकर मधील पाचही पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालत घालत जय माता दी असं ओरडत ओरडत आपला प्राण सोडला. मित्रांनो, इतिहासाची पुनरावृत्ती झाली. .4875 काबीज करून विक्रम बात्रा शहीद झाले. गड आला पण सिंह गेला. मित्रांनो, हा शिवशौर्याचा दिव्य वारसा. त्या विक्रम बात्राची आई ज्यावेळी आमच्या समोर मनोगत व्यक्त करायला उभी राहते त्यावेळेस विक्रम बात्रांची आई म्हणते की माझ्या विक्रमला जे करायचं होतं तेच त्यानं केलं. त्याला या देशासाठी जान कुर्बान करायची होती. हे सगळं पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. आणि विक्रम बात्रांची आई शेवटी असं म्हणते, खरं तर ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी शर्मनाक आहे, लाजिरवाणी आहे. विक्रम बात्रांची आई आपल्याला म्हणते, माझ्या या देशावर माझ्या मुलांना आपले जीव कुर्बान केला, आपली जान कुर्बान केली, त्या देशावर तुम्ही सगळेजण किमान किमान प्रेम तरी करा. हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या सर्वांचं काळीज हेलावून गेल्याशिवाय राहत नाही. आज जागतिकीकरण झालं, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्र या गोष्टी या जागतिकीकरणाच्या यामध्ये कालबाह्य ठरत नाहीत. आजही त्या गोष्टी राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती या गोष्टी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. हे सगळं चालत आलेलं असताना देशत्याग करण्याऐवजी देशत्याग करण्याची वृत्ती आज जोपासली जाऊ लागलेली आहे. कोरोनाचं संकट आलं आणि कोरोनाच्या संकटानंतर अनेक सेलिब्रिटीज भारत सोडून दुसऱ्या देशात पळायला लागले. मित्रांनो, मला काय करायचंय ही वृत्ती आपल्याला सोडून द्यायला हवी. ह्या अशा पळून जाणाऱ्या, रणांगणातून पळून जाणाऱ्या या लोकांना स्वतःची लाज वाटायला हवी. मग या देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या सैनिकांच्या या प्राणार्पणाचा उपयोग तरी काय झाला? यांच्या हौतात्म्यासाठी आपण कदापिही लायक ठरणार नाही. हा सैनिकांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा. आज आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. आपण आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करत असताना तिथं सीमेवर सैनिक रक्ताची होळी खेळत असतात, गोळ्यांची होळी खेळत असतात आणि म्हणत असतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून म्हणत असतात, जीना हमने सीखा मा छत्रपती शिवराजा से, मरना हमने सीखा मा शेर शंभू राजा से, जीना मरना तेरे कारण शपथ उठाते हैं, ये प्यारे भारत माँ तेरे हम गीत गाते हैं, तेरे हम गीत गाते हैं असं म्हणणारा आमचा सैनिक, हा सैनिक आज आमच्या लक्षात असायला हवा. आज समाजात बुकाळलेला चंगळवाद, स्वतःलाच पाहावं, स्वतःसाठीच पाहावं, स्वैराचार, भ्रष्टाचार ही सर्व समाज प्रवृत्ती खाला सैनिकांची अनास्था केली जाते. हे सगळं पाहिल्यानंतर एक वेळ तिरंगा फडकावून येईल, नाहीतर तिरंग्यात लपेटून येईल असं म्हणणारा आमचा कॅप्टन विक्रम बात्रा. जर माझं ध्येय साध्य करण्या अगोदर मृत्यू माझ्या समोर आला तर मी सर्वप्रथम मृत्यूचा खात्मा करेन असं म्हणणारा आमचा कॅप्टन मनोज कुमार पांडे. देशासाठी वीरमरण लाभण्याचं भाग्य खूप कमी जणांना मिळतं आणि मी भाग्यवान आहे असं म्हणणारा आमचा मेजर पद्मपाणी आचार्य. आई, तुला हे पत्र, हे मृत्यूपत्र पोहोचेपर्यंत मी स्वर्गात असेन आणि माझ्या अवतीभोवती अप्सरा, मेनका रुंजी घालत असतील, पण आई तू काळजी करू नकोस, मी माझं कर्तव्य बजावून तिथं जाणार आहे असं म्हणणारा आमचा कॅप्टन विजयंत थापर. ही आणि अशी अनेक 23-24 वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग, त्यांचं जाज्वल्य, अपरिमित धैर्य, अदम्य साहस, असामान्य शौर्य हे सगळं पाहिल्यानंतर हे जनसामान्यांपर्यंत पोहोचायला, प्रत्येकाला, या देशातील प्रत्येकाला या सर्वांचा हा थोर इतिहास कळायला हवा, शिवशौर्याचा हा दिव्य वारसा कळायला हवा, सैन्य दलातील प्रत्येकाचा यथोचित सन्मान व्हायला हवा, त्यांचा जय जयकार व्हायला हवा. हाच शिवशौर्याचा दिव्य वारसा आणि त्या वारसाचे वारसदार आपण. आज फक्त सीमेवर असलेला माणूस हाच सैनिक नाही, तर या देशातला प्रत्येक नागरिक, तुम्ही आम्ही सर्वजण, प्रत्येक जण
सैनिक आहोत, योद्धे आहोत, आपलं काम आपण बचावलं पाहिजे. मित्रांनो, हे सगळं करत असताना आज देशावर मोठं संकट येऊन कोसळलं आहे. त्या देशासाठी तुम्ही काय करायला तयार? जीव द्याल की सर्वस्व अर्पण कराल? मित्रांनो, आजच्या कोरोना काळामध्ये तुमच्याकडून काहीही नको या देशाला. हवाय तो तुमचा थोडासा घाम, रक्त नव्हे. हवाय तो तुमच्या बेझी आयुष्यातला थोडासा वेळ, सर्वस्व नव्हे. हिम्मत बुलंद है हमारी, पत्थर की भी जान रखते है, पैरों तले जमीन तो क्या आसमां भी रखते है, असं ठामपणे म्हणणाऱ्या युवकाची गरज आहे त्या भारताला. मित्रांनो, देश माझ्यासाठी काय करतो त्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकतो ते पाहणं महत्वाचं आहे. तेच आपण सगळेजण पाहूयात. मला सर्वांना आपल्या दुःखाची जाणीव आहे की आपण सर्वजण ऑनलाईन लेक्चर करत असता 35-40 मिनिटापेक्षा कुणी जास्त वेळ थांबत नाही. मी सुद्धा आपला जास्त वेळ घेणार नाही. आपल्या कानांची सहनशीलता ही देखील मी पाहणार नाही. परंतु शिवप्रभूंचा हा जागर असाच तुमच्या तनामनात अमिरत चालत राहू. आज ही कोरोनासारखी गंभीर परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात आलेली आहे. कदाचित कधी कोणाचा नंबर लागेल, मगाशी डोंगरे सरांनी सांगितलं की कधी कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. आज सगळंच ऑनलाईन झालेलं आहे. कधीतरी हे ऑनलाईन झालेलं असताना असं वाटतं की आपलं ऑफलाईन आयुष्य धोक्यात आलंय की काय, ऑफलाईन आयुष्य आउटडेटेड, जुनं झालंय की काय. हे सगळं पाहिल्यानंतर कोल्हापूरचे आमचे एक शिक्षक बबलू वडार असं म्हणतात की आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीत, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच दुःख आहे. आज जवळचे नातेवाईक सुद्धा कोरोना झाल्यानंतर सोडून जातात. त्यांना आपलं दुःख सांगता येत नाही. सटाण्याची एक गोष्ट आहे. माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये, एमपीएससी युपीएससी करत असतो आणि एमपीएससी युपीएससीच्या तयारीला तो तिथं होता. त्याच्या वडिलांना डायबिटीज आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या वडिलांना कोरोना झाला. वडिलांच्या बरोबर सगळ्या फॅमिलीला कोरोना झाला. तो एकटाच तिथं होता. पोरगं धावत पळत पुण्याहून सटाण्याला गेलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अतिशय खंत वाटावी अशी गोष्ट म्हणजे, त्याच्या आईनं त्याला घरात घेतलं नाही, घरात घेता आलं नाही. पोरगं पुन्हा तिथं आलं. अशा वेळी आपण त्यांना मदत, जी मदत करू शकतो ती आपण करूच, परंतु मानसिक मदत करणं गरजेचं आहे. मनोबल आपलं खंबीर असलं पाहिजे. म्हणून छत्रपतींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. छत्रपतींनी सुद्धा अनेक संकटांना, जीव घेण्या संकटांना अशाच पद्धतीने त्यांनी सामना केला. त्याच शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवूयात. खरं तर आज मी जास्त वेळ बोलणार नाही. तुमची रजा मी घेता घेता मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की कुसुमाग्रजांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. कुसुमाग्रजांनी मराठी सैन्याला, त्या मराठी योद्ध्यांना, तुमच्या आमच्या सारख्यांना उद्देशून एक फार छान कडवं लिहिलं आहे. आज तुम्हा सगळ्यांना, सगळ्या योद्ध्यांना, योद्ध्यांशी बोलत असताना मला त्या कडव्याची आठवण होते. आपणा सर्वांना ती कडवं अगदी योग्य लागू पडतं, ती काव्य अगदी योग्य लागू पडतं. कुसुमाग्रज म्हणतात, समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धांचे मानकरी. आपण सर्वजण समरभूमीचे मालक आहोत, रणांगणाचे मालक आहोत, योद्धे आहोत. आपण सर्वांनी लढायला हवं. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोणा मा भयभीत. हा कोरोना नामक शत्रू आम्हाला काय घाबरवणार. खरं तर घोर पडीला दोर लावून पहाड दुर्घट चढले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे काही काळ आमुचा, कीर्त गाजरी दिगंतरी, रणफंदीची जाता आमुची कोणा मा भयभीत. मित्रांनो, आज या कोरोना काळामध्ये आपला निर्धार बळकट व्हावा म्हणून कुसुमाग्रज पुढे लिहितात, पोलादी निर्धार आमुचा, असुर बळाची खंत नसे. पोलादी निर्धार आमुचा, असुर बळाची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्राहून बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघालो, गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता आमुची कोणा मा भयभीत. मित्रांनो, हे सगळं सांगता सांगता, आपली रजा घेता घेता तुम्ही आज सर्वांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे हा शिवचरित्राचा जागर ऐकून घेतला. मित्रांनो, कधीही काहीही आयुष्यात वाटलं, कदाचित कुणावर अशी सटाण्याचं जे मी उदाहरण तुम्हाला सांगितलं, अशी परिस्थिती कुणावर उद्भवली, तर फक्त एकच करा, डोळे बंद करा. छत्रपतींचा आदर्श, छत्रपतींचा रायगडावरची छत्रपतींची समाधी आपल्या डोळ्यासमोर आणा.
आणि 8वा छत्रपतींचा त्याग, त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं समर्पण, आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशासाठी लावलं, तो त्याग आठवा, डोळे मिटून शांत बसा. मित्रांनो, जगण्याची प्रेरणा आपल्याला तिथंच येईल. त्या सगळ्या गडकोटांवर आपलं डोळे दिपवणारं असं जास्त काही नसेल, परंतु अंतःकरण दिपवणारं खूप काही आहे. आज तुम्हा सर्वांचे आभार मानत असताना, एक कोरोना योद्धा म्हणून तुमचा सन्मान करत असताना मला खरोखर अभिमान वाटतो. आणि शेवटी महाराजांकडं आपल्याला हे लढण्याचं भाग्य मिळालंय. महाराजांकडे ही लढण्याची प्रेरणा, आपली मनोबल पुन्हा एकदा भक्कम व्हावीत म्हणून महाराजांकडे आपण सर्वजण एकच मागणं मागूया. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. धन्यवाद. जय शिवराय.